Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management, paper number 2nd, recent trends in human resource management. आपण करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. त्यामधील पेपर नंबर 2 रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करतो आहे. आज आपण या लेक्चर्समध्ये या पेपर नंबर 2 मधील जो युनिट नंबर 4 आहे त्याचा स्टडी करणार आहोत. युनिट नंबर 4 इज इंटायटल्ड ॲज EHRM. ओके, तर ह्या EHRमध्ये आपल्याला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. तर यामध्ये 8 कंटेंट्स आहेत. द फर्स्ट कंटेंट्स आर इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ EHRM, ॲस्पेक्ट्स ऑफ EHRM. थर्ड कंटेंट्स आर E-recruitment. नेक्स्ट इज E-selection, E-training and development, E-compensation management and virtual organization. And last contents are human resource information system means HRIS. तर या 8 कंटेंट्सचा स्टडी आपल्याला या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करायचं आहे. तर आपण आपला सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सचा स्टडी करतो आहे. तो आपला एक करिअर ओरिएंटेड कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 पेपरचा स्टडी करायचा आहे. ओके, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 आणि पेपर नंबर 3. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोजेक्ट तयार करावा लागेल. आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी पेपर नंबर 1चा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये जे 4 टॉपिक्स होते, ओके, प्रत्येक पेपर्समध्ये तुम्हाला 4 टॉपिक्स आहेत. मग त्या 4 टॉपिकचा स्टडी आपण ओव्हरऑल सिलेबस ओके स्टडी केलेला आहे. यामध्ये आपण पेपर नंबर 2चा स्टडी करतो आहे. यामध्ये देखील तुम्हाला 4 टॉपिक्स आहेत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर 4 हे स्टार्ट करणार आहोत. युनिट नंबर 4चं टायटल आहे EHRM. ओके, तर आज आपण या लेक्चर्समध्ये हे EHRM ही कन्सेप्ट काय आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इंट्रोडक्शन ऑफ EHRM. तर व्हॉट इज मीन बाय EHRM? Information is recognized as an important source. Okay, listen again. Information is recognized as an important source. A wide variety of information needs of a business are recognized into management information system. It is MIS. MIS consists of interconnected subsystems. The computer is an electronic tool used to collect, organize, analyze, interpret and communicate vast amounts of information with great speed. Electronic data interchange, it means EDI, facilitate the speedy, secure and accurate transfer of documents across the globe. Computers make possible a paperless working system. Okay, it is a very important key. Computers make possible a paperless working system. The interlinkage of computers enables the transactions to be processed in an integrative approach throughout the world. तर आपण EHRM ही कन्सेप्ट काय आहे? EHRM मीन्स E स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक, HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आपण पेपर नंबर 1मध्ये ओके ओनली ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे त्याची ऑल ओव्हर स्टडी केलेला आहे. तरी आपण पेपर नंबर 2मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ओके HRM बट EHRM याचा स्टडी करतो. ओके, इलेक्ट्रॉनिक HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे काही अनेक फंक्शन्स करावे लागतात ते फंक्शन्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कशा पद्धतीने केले जाते याचा स्टडी आपण या EHRM या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करणार आहोत. तर EHRM म्हणजे E स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक
ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स करावे लागतात. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय, तर जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे, त्यामध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. जर एम्प्लॉईज नसतील, वर्कर्सच नसतील, तर ती ऑर्गनायझेशन काम करणार नाही, ते रन होऊ शकत नाही. मग असा एम्प्लॉई, असा वर्कर्स, त्याची रिक्रुटमेंट करण्यापासून तर त्याचे रिटायरमेंटपर्यंत जे काही फंक्शन्स असतात, ती अनेक फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स मॅनेजरला करावे लागतात. मग असं EHRM ती कन्सेप्ट काय आहे ते आज आपण या लेक्चर्समध्ये समजून घेणार आहोत. सध्याचे युग हे कसे आहे, तर आधुनिक युग आहे. ओके, मॉडर्न इरा आहे. या मॉडर्न युगामध्ये अनेक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा, इन्फॉर्मेशन सिस्टम्सचा वापर हा अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. मग असे बिझनेस ऑर्गनायझेशन मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करायची असेल, त्याचा विकास करायचा असेल, त्याची ग्रोथ करायची असेल, त्याचबरोबर त्या बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल, तर यासाठी ज्या काही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, त्यांचा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कंपनीमध्ये वेळोवेळी यूज करणे आवश्यक आहे. मग अशा ज्या काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टम आहे, त्याच्याच माध्यमातून हे EHRM, हे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा पद्धतीने काम करते, त्याचा स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर इन्फॉर्मेशन इज रिकग्नाइज ॲज अन इम्पॉर्टंट सोर्स. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे ते अत्यंत इम्पॉर्टंट असा एक सोर्स आहे, एक स्रोत आहे, ज्याच्या माध्यमातून EHRM, इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे काम करीत असते. अ वाईड व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन नीड्स ऑफ अ बिझनेस आर रिकग्नाइज इंटू मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. इन्फॉर्मेशन, या इन्फॉर्मेशनची गरज कशासाठी आहे, तर जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचे काय करणे, रिकग्नाइज करणे, आणि त्याच्या आधारे हे EHRM काम करीत असते. MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम कन्सिस्ट ऑफ इंटरकनेक्टेड सब सिस्टम. हे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम काय करते, तर जे काही त्याचे सब सिस्टम्स आहेत ते इंटरकनेक्टेड करण्याचे काम, त्याचे कन्सिस्ट करण्याचे काम या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये केले जाते. The computer is an electronic tool used to collect, organize, analyze, interpret and communicate vast amounts of information with great speed. तर कॉम्प्युटर हे काय, एक इलेक्ट्रॉनिक टूल आहे. मग याचा वापर कशासाठी केला जातो, तर जी काही इन्फॉर्मेशन त्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी जी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे तशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, ती गोळा करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर ऑर्गनाईज, ॲनालाइज करण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचं योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस करणे आवश्यक आहे, त्याचं विश्लेषण करणे आवश्यक आहे. मग यासाठी हे कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक टूल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इंटरप्रेट आणि कम्युनिकेट वास्ट अमाऊंट्स ऑफ इन्फॉर्मेशन विथ ग्रेट स्पीड. जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी, योग्यतेरित्या कम्युनिकेट करण्यासाठी त्या कॉम्प्युटरचे जे काही ग्रेट स्पीड आहे, कॉम्प्युटर स्पीड हे कसे असते, हाय असते, ते हाय स्पीडने काम करीत असते. मग या सर्वांसाठी जी इन्फॉर्मेशन आहे ते कलेक्ट करणे, त्याचे योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस करणे, जो काही डेटा आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचं इंटरप्रिटेशन करणे, कम्युनिकेट करणे, याच्यासाठी या कॉम्प्युटर, या इलेक्ट्रॉनिक टूल्सचा वापर, या साधनचा वापर या ठिकाणी केला जातो. तर कशासाठी केला जातो, का केला जातो, कारण मॅन्युअली जेव्हा ते वर्क केले जाते तर ते लो स्पीडमध्ये होत असते. बट हा कॉम्प्युटर हे इलेक्ट्रॉनिक टूल असे आहे की ज्याच्यामध्ये अनेक काम जे केले जातात ते हाय स्पीडमध्ये केले जातात, आणि हा कॉम्प्युटर अत्यंत ग्रेट स्पीडने काम करीत असतो. त्यासाठी नावडेज मोठ्या प्रमाणावर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये हे MIS सिस्टम अडॉप्ट केले गेले आहे. MIS मीन्स मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज फॅसिलिटेटेड द स्पीडी
secured and accurate transfer of documents across the globe. तर इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज फॅसिलिटेट ते कोणत्या प्रकारची सुविधा पुरवते? ओके, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज ते कोणकोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात? तर स्पीडी, सेक्युअर्ड अँड ॲक्युरेट ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स अक्रॉस दी ग्लोब. ओके, जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते स्पीडी म्हणजे त्वरित एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर सुरक्षितता, ओके, याच्यामध्ये सेक्युरिटी मोठ्या प्रमाणावर असते. त्याचबरोबर ॲक्युरेट ट्रान्सफर करण्यासाठी याची हेल्प घेतली जाते. तर हा इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज याच्यासाठी या अशा प्रकारच्या सुविधा, अशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचे काम करते. कॉम्प्युटर्स मेक पॉसिबल अ पेपरलेस वर्किंग सिस्टम. आणि कॉम्प्युटर्सचा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असल्यामुळे, त्याचा वापर करत असल्यामुळे, त्याचा यूज करत असल्यामुळे काय होते? जे काही ट्रॅडिशनल पद्धतीने ओके पेपरवरती काम केले जात होते त्याच्याऐवजी त्या कॉम्प्युटर्सवरती काम केले जाते. आणि जे काही पेपरलेस वर्किंग सिस्टम आहे ते याच्यामधून ओके पॉसिबल होते. तर पेपरवरती काम न करता कॉम्प्युटर्सवरती काम करणे याच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि या कॉम्प्युटरचा वापर केल्यामुळे पेपरलेस वर्किंग सिस्टम हे करणे पॉसिबल होते. द इंटरलिंकेज ऑफ कॉम्प्युटर्स एनेबल्स द ट्रान्झॅक्शन्स टू बी प्रोसेस्ड इन अँड इंटिग्रेटिव्ह ॲप्रोच थ्रू आउट दी वर्ल्ड. तर अशा प्रकारे ओके EHRM याचा स्टडी करताना आपल्याला ते कॉम्प्युटर काय आहे, तर इलेक्ट्रॉनिक डेटा काय आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम हे सिस्टम काय आहे ते लक्षात घेणे आवश्यक आहे, त्याचं स्टडी करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हे काय आहे ते समजले तरच तुम्हाला EHRM म्हणजे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा पद्धतीने काम करतं ते तुम्हाला ग्रास्प होणार आहे, ते तुम्ही लर्न करू शकणार आहेत. तर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे? ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही काम केले जाते ते काम कॉम्प्युटरच्या आधारे करणे त्यालाच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम असे म्हणतात. याच्यामध्ये जो काही डेटा आहे, जे काही इन्फॉर्मेशन आहे ते डेटा कलेक्ट करणे, त्याचे ॲनालिसिस करणे, तो डेटा इंटरप्रेट करणे आणि त्याचे कम्युनिकेट करण्यासाठी या मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर या ठिकाणी केला जातो. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय E-बिझनेस. ओके, E स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक बिझनेस. सो द E-बिझनेस is about using the convenience, availability and worldwide reach to enhance existing business or creating new virtual business. तर या E-बिझनेसचा वापर कशासाठी केला जातो? तर कन्व्हिनियन्स करण्यासाठी, वर्ल्डमध्ये जे काही एक्झिस्टिंग बिझनेस आहेत त्यांची अवेलेबिलिटी करण्यासाठी अँड न्यू व्हर्च्युअल बिझनेस क्रिएट करण्यासाठी या E-बिझनेसचा वापर या ठिकाणी केला जातो. अकॉर्डिंग टू दी कन्सेप्ट डेव्हलप बाय दी IBM. ओके, ही E-बिझनेसची कन्सेप्ट कोणी डेव्हलप केली? तर IBM यांनी ही कन्सेप्ट डेव्हलप केली. आणि त्यांच्यामध्ये E-बिझनेस हे काय आहे? तर E-बिझनेस कंबाईन्स द ट्रॅडिशनल इन्फॉर्मेशन सिस्टम विथ दी वास्ट रीच ऑफ द वेब अँड कनेक्ट्स क्रिटिकल बिझनेस सिस्टम्स डिरेक्टली टू क्रिटिकल बिझनेस कॉन्स्टिट्युएन्सीज. ओके, IBM यांनी ही E-बिझनेस ही जी काही कन्सेप्ट आहे ती डेव्हलप केली आणि त्यांनी त्याच्यामध्ये E-बिझनेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिझनेस काय आहे ही कन्सेप्ट डिफाईन देखील केली. त्यांनी असे सांगितले आहे की E-बिझनेस हे कशाची कॉम्बिनेशन आहे? तर जे काही ट्रॅडिशनल इन्फॉर्मेशन सिस्टम यांचे आणि वास्ट रीच ऑफ द वेब अँड कनेक्ट्स क्रिटिकल बिझनेस सिस्टम यांचे काय कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचा डिरेक्टली टू क्रिटिकल बिझनेस कॉन्स्टिट्युएन्सीज, प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स, कस्टमर्स, सप्लायर्स अँड एम्प्लॉईज व्हाया इंटरनेट एक्स्ट्रानेट्स अँड द वर्ल्ड वाईड वेब. तर E-बिझनेसमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक बिझनेस करीत असताना त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर केला जातो, इंट्रानेटचा वापर केला जातो
आणि एक्स्ट्रानेटचा वापर करून जे काही प्रोडक्ट आहे त्याचे प्रोडक्शन करण्याचे, मार्केटिंग करण्याचे, फायनान्स, कस्टमर्स, सप्लायर्स या ऑल फंक्शन्स करण्याचे काम या ठिकाणी ई बिझनेसमध्ये इंटरनेट, एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेट यांच्या आधारे केली जाते. तर इंटरनेट काय आहे? तर इंटरनेट हे एक वर्ल्ड वाईड यूज केले जाणारे एक नेटवर्क आहे. इंटरनेटचा वापर हे सर्वजण करीत असतात, बट ई बिझनेसमध्ये जे काय एक्स्ट्रा नेट आहे त्याचा वापर कोण करते? तर एक्स्ट्रा नेटचा यूज ई बिझनेसमध्ये केला जातो आणि त्याचा यूज त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉयर्स आहेत ते, त्याचबरोबर त्या बिझनेसचा ज्या ज्या व्यक्तींशी रिलेशन आहे, संबंध आहे, तेच व्यक्ती या एक्स्ट्रा नेटचा वापर करू शकतात. आणि इंट्रानेटचा यूज कोण करतं? तर जे काही त्या ई बिझनेसमधील जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन फक्त मॅनेजमेंट हे इंट्रानेटचा वापर करीत असते. अशा प्रकारे ई बिझनेसमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस त्यांचे प्रोडक्शन करणे, ते सेलिंग करणे, त्याचबरोबर ते बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन साधण्याचा प्रयत्न करणे, अकाउंटिंग बरोबरचे काही त्यांच्याशी रिलेटेड जे काही काम असतील तर त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याचे साधन म्हणजे ई बिझनेस. मग ई बिझनेसमध्ये इंटरनेट, एक्स्ट्रानेट आणि इंट्रानेटचा वापर करून हा ई बिझनेस, इलेक्ट्रॉनिक बिझनेस रन केला जातो. ई बिझनेस विदिन दी ऑर्गनायझेशन युजेस दी इंट्रानेट. ई बिझनेस विदिन दी ऑर्गनायझेशन युजेस दी इंट्रानेट. बिझनेस टू बिझनेस डीलिंग्स टेक प्लेस ओव्हर दी एक्स्ट्रानेट. तर ई बिझनेसचा वापर त्या ऑर्गनायझेशनमध्ये ई बिझनेसचा वापर करताना इंट्रानेटचा यूज केला जातो आणि बिझनेस टू बिझनेस जेव्हा डील केले जाते तेव्हा त्यांच्यामध्ये एक्स्ट्रानेटचा यूज या ठिकाणी केला जातो. तर बिझनेस टू बिझनेस म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल एखादी एखादी कार बनवणारी कंपनी आहे. मग ते कार बनवणारी जी कंपनी आहे ती ऑल जे काय त्या गाडीसाठी लागणारे पार्ट्स आहेत ते स्वतः तयार करीत नसते, तर ते दुसऱ्या बिझनेसकडून काय करते? परचेस करते. मग असं त्यांचं रिलेशन हे एका बिझनेसकडून दुसऱ्या बिझनेसबरोबर त्यांचे रिलेशन होत असते. त्यालाच बिझनेस टू बिझनेस असे डील या ठिकाणी म्हटले जातात. मग असे बिझनेस टू बिझनेस डीलिंग ज्या ठिकाणी केली जाते त्याच्यामध्ये एक्स्ट्रानेटचा वापर केला जातो. एक्स्ट्रानेट कन्सिस्ट ऑफ 2 or more intranets connected via the internet whereby two organizations are allowed to have access to the information of each other and to interact with each other. तर एक्स्ट्रानेट्स असे कन्सिस्ट करते की 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटरनेट्स कनेक्टेड करण्यासाठी या 2 ऑर्गनायझेशन एकमेकांना असे इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी अलाव करतात आणि त्याच्यामधून ते जे काही 2 ऑर्गनायझेशन आहेत ते अशा प्रकारे इंटरॅक्ट होऊन एकमेकांबरोबर जी काही इन्फॉर्मेशन आहे ते ॲक्सेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणजे ई बिझनेसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असे आहे की इंट्रानेट, एक्स्ट्रानेट आणि इंटरनेट या 3 कन्सेप्ट्स या ई बिझनेसमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. यांचा यूज करून तो ई बिझनेस रन केला जातो. त्यानंतर आहे न्यूरल नेटवर्क्स. तर न्यूरल नेटवर्क्स म्हणजे काय? एट अनदर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रेक थ्रू इज द न्यूरल नेटवर्क्स विच चेंज द वे पीपल डू देअर जॉब्स. एट अनदर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी breakthrough is the neural networks which change the way people do their jobs. Neural networks combine computer software and chips that are capable of mimicking brain functions. तर हे न्यूरल नेटवर्क्समध्ये काय केले जाते? तर जे काही कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आहेत आणि जी चिप्स आहेत त्यांचे कॉम्बिनेशन यामध्ये केले जाते
आणि जे काही मिमिकिंग ब्रेन फंक्शन्स आहेत ते या ठिकाणी केले जातात. दिस ब्रेन नेटवर्क्स आर करंटली रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्स ऑफ एमर्जिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, एमर्जिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये ब्रेन नेटवर्क्स हे अत्यंत इम्पॉर्टंट असा एक फॉर्म आहे. अँड दे हॅव अन इम्पॅक्ट ऑन द वे वर्क इज डन. आणि या मार्गाचा वापर करून जे काही काम आहे ते डन करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जातात. फॉर एक्झाम्पल, वेन अ परचेस ऑर्डर इज इश्यू टू अ वेंडर. जर एखाद्या वेंडरने काय केले असेल तर परचेस ऑर्डर इश्यू केला असेल तर ही सायमल्टेनियसली एंटर्स द ऑर्डर इन द वन लाईन डेटाबेस. मग काय होते, अशी जी काही ऑर्डर केली आहे तर ती सायमल्टेनियसली जो काही डेटाबेस आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन डेटाबेस या ठिकाणी ती ऑर्डर एंटर केली जाते. ऑल दी ॲक्टिव्हिटीज इन द ऑपरेशन आर एंटर्ड इन टू दी ऑनलाईन डेटाबेस. ओके, या ठिकाणी जे काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, ओके, ऑल दी ॲक्टिव्हिटीज हे या ठिकाणी ऑनलाईन डेटाबेस या ठिकाणी एंटर केल्या जातात. फायनली, वेन द गुड्स आर रिसीव, द पर्सन ॲट द रिसिविंग एंड चेक्स अ कॉम्प्युटर टर्मिनल to ensure that the shipment corresponds to the purchase order in database. If it doesn't, the employee enters information into the database and the computer automatically issues a check to the supplier. Otherwise, the employee is empowered to refuse the shipment and goods will be returned to the supplier. तर या EHRMमध्ये आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे, ओके, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे, ई बिझनेस काय आहे, न्यूरल नेटवर्क्स काय आहे यांचं स्टडी करणे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरच EHRM ही कन्सेप्ट काय आहे ती लक्षात येणार आहे. त्यानंतर या EHRMमध्ये काही ॲस्पेक्ट्स आहेत, ओके, काही पैलू आहेत, तर त्या ॲस्पेक्ट्सचा देखील स्टडी आपण आज या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर ॲस्पेक्ट्स ऑफ EHRM. So what is meant by aspects of EHRM? Now let's see. Thus, electronic aspect of e-business processes transmits the information in the original form and are in the processed form to all the parties concerned. Okay, electronic aspect of e-business processes transmits the information in the original form and or in the processed form to all the parties concerned. Now we shall discuss the electronic aspect of human resource management, that is EHRM. तर या EHRMचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे काही ॲस्पेक्ट्स आहेत ते कोणते आहेत त्यांचं स्टडी आपण यामध्ये करणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक ॲस्पेक्ट इज एम्बॉयडेड इन दी ऑल दी एरियाज ऑफ HRM. ओके, HRMचे जे काही ऑल एरियाज आहेत त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉनिक ॲस्पेक्ट्स एम्बॉयडेड आहेत. वेअर देअर इज ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन एम्प्लॉई टू अनदर एम्प्लॉई अँड फ्रॉम वन क्लायंट टू अदर बोथ इंटरनली अँड इन द प्रोसेस्ड फॉर्म आर हायली इसेन्शियल्स in most of the functions and activities of HRM. Now we shall discuss of the important aspects of EHRM. तर HRMमध्ये जे काही फंक्शन्स केले जातात, जे काही ॲक्टिव्हिटीज केले जातात ते हायली इसेन्शियल्स आहेत. मग यामध्ये या EHRMचे काही इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत, तर ते कोणते आहेत त्यांचं स्टडी आपण या ठिकाणी करत आहोत. तर ॲस्पेक्ट्स ऑफ EHRM, the first aspects are E-job design and job analysis, and second is human resource planning. तर आपण EHRMचे ॲस्पेक्ट्स जे आहेत त्यांचं स्टडी करतोय. यामधील फर्स्ट ॲस्पेक्ट आहे E-job design and job analysis. सेकंड ॲस्पेक्ट्स आर E-human resource planning. थर्ड ॲस्पेक्ट्स आर E-recruitment. नेक्स्ट इज E-selection, E-training अँड डेव्हलपमेंट. हे सर्व काय आहेत तर या EHRMचे ॲस्पेक्ट्स आहेत. त्यामध्ये आणखीन E-compensation मॅनेजमेंट, E-HR रेकॉर्ड्स हे सर्व काय आहेत
या EHRMचे ॲस्पेक्ट्स आहेत. त्यामध्ये आणखीन EHR इन्फॉर्मेशन, EHR ऑडिट हे सर्व या EHRM इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे काय आहेत, ॲस्पेक्ट्स आहेत. तर यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत की हे EHRMचे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत, नक्की हे ॲस्पेक्ट्स काय काम करतात, हे पैलू काय आहेत, त्यांचा रोल काय आहे, त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हा फर्स्ट ॲस्पेक्ट, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, ओके, या दोन ॲस्पेक्टचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर व्हॉट इज मीन बाय जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस? सो ॲज इंडिकेटेड इन चॅप्टर 3, जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस, most of the organization tended towards de-jobbing environment and introduce alternative work schedules, flexi work, broad job banding, employee empowerment and multi-skilling etc. तर जॉब डिझाईन, जॉब ॲनालिसिस हे काय आहे? तर याचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. तरी देखील what is mean by job design, what is mean by job analysis? So job design, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये अनेक जॉब्स, पोझिशन्स असतात. मग त्यांची योग्यता रीतीने डिझाईन करणे आवश्यक आहे. डिझाईन केल्यानंतर त्यांचे ॲनालिसिस करणे आवश्यक आहे. असे ॲनालिसिस कशासाठी केले जातात? ओके, असे जे काही जॉब आहे त्याचे डिझाईन कशासाठी केले जाते, त्यांचे ॲनालिसिस कशासाठी केले जातात? तर जो काही जॉब आहे त्याच्या रिक्वायरमेंट ठरवण्यासाठी, ओके, त्या जॉबसाठी तो एम्प्लॉई कशा पद्धतीचे हवा आहे, त्याच्याकडे कोणते क्वालिफिकेशन असायला हवे, त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स पाहिजेत, नॉलेज हवे, या सर्वांचे ओके जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते ठरवण्यासाठी या जॉबचे ॲनालिसिस या ठिकाणी केले जाते आणि त्याच्यानंतर त्या जॉबचे डिझाईन केले जाते. मग जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस, मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझेशन टेंडेड टूवर्ड्स de-jobbing. मग अशा वेळेस काय होतं की अनेक ऑर्गनायझेशन्समध्ये जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हे de-jobbing याकडे टूवर्ड्स केले जातात, फॉरवर्ड केले जातात. एन्व्हायरमेंट अँड इंट्रोड्यूस अल्टरनेटिव्ह वर्क शेड्यूल, फ्लेक्सी वर्क, ब्रॉड जॉब बँडिंग, एम्प्लॉय एम्पॉवरमेंट अँड मल्टी स्किलिंग. मग यामध्ये जे काही इन्व्हायरमेंट आहे ते अनेक गोष्टी काय करतं, इंट्रोड्यूस करतं. त्यामध्ये वर्क शेड्यूल, फ्लेक्सी वर्क, ब्रॉड जॉब बँडिंग, एम्प्लॉय एम्पॉवरमेंट, मल्टी स्किलिंग या सर्व गोष्टी या ठिकाणी इंट्रोड्यूस केली जातात. HR मॅनेजर्स जॉब अंडर दिस इन्व्हायरमेंट इज आयडेंटिफाईंग द स्किल रिक्वायरमेंट्स ऑफ द कंपनी, आयडेंटिफाईंग द एम्प्लॉय स्किल्स अँड मॅचिंग दीज टू. मग हे जे ह्युमन रिसोर्स मॅनेजर आहे, जे HR मॅनेजर्स आहेत, ते काय करतात, तर HR मॅनेजर्स जॉब्स अंडर दिस इन्व्हायरमेंट, ओके, त्या इन्व्हायरमेंटशी रिलेटेड, त्या पर्यावरणाशी रिलेटेड जे काही जॉब आहे त्याचे आयडेंटिफाईंग करून त्याच्यासाठी जे काही स्किल्स रिक्वायरमेंट्स आहेत, ओके, त्या कंपनीमध्ये जो काही जॉब आहे ते जॉबसाठी कोणकोणते स्किल्स रिक्वायरमेंट केले आहेत ते आयडेंटिफाय करण्याचे काम या ठिकाणी एम्प्लॉय करतो. ओके, आयडेंटिफाईंग दी एम्प्लॉईज, ज्या एम्प्लॉयकडे अशा प्रकारचे स्किल्स असतील, नॉलेज असतील, त्यांचे आयडेंटिफाय करण्याचे काम हे HR मॅनेजर्सला करावे लागते. आणि जो का एम्प्लॉई आहे, जो कॅन्डिडेट्स आहे, तर त्याच्याकडे असे स्किल्स अँड नॉलेज हे असेल तर त्या जॉबबरोबर त्याचे जे काही स्किल्स आहेत ते मॅच करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. HR मॅनेजर्स डू दिस ॲक्टिव्हिटीज थ्रू लिस्टिंग स्किल्स अँड कॉम्पिटन्सी मॅपिंग. मग HR मॅनेजर्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजर जेव्हा या सर्व ॲक्टिव्हिटीज करीत असतात, मग त्या ॲक्टिव्हिटीज ते करताना लिस्टिंग स्किल्स अँड कॉम्पिटन्सी मॅपिंग यांच्या थ्रू हे ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी ते करीत असतात. ओके, जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस करताना जो काही जॉब आहे त्याचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्सच्या, ओके, ज्या एम्प्लॉयकडे त्या रिक्वायरमेंट्स त्यांनी कंप्लीट केले असतील, ज्या व्यक्तीकडे त्या जॉबशी रिलेटेड नॉलेज, स्किल्स
हे असतील ते मॅच करण्याचे काम या ठिकाणी HR मॅनेजर्सला करावे लागते. मग HR मॅनेजर्स जेव्हा या ॲक्टिव्हिटी करीत असतो त्यावेळेस तो लिस्टिंग स्किलचा आणि कॉम्पिटन्सी मॅपिंग यांच्या आधारे या ऑल ॲक्टिव्हिटीज ते करीत असतात. The information of listing skills and competency mapping are placed on the net. ओके, हे जे काही इन्फॉर्मेशन आहे लिस्टिंग स्किल्स आणि कॉम्पिटन्सी मॅपिंग हे त्यांचे ठिकाण कुठे असते तर प्लेस्ड ऑन दी नेट. वेन द सिस्टम मॅचेस द लिस्टिंग स्किल्स अँड कॉम्पिटन्सी मॅपिंग अँड प्रोड्युसेस द आउटपुट ऑफ आयडेंटिफाईंग द एम्प्लॉई सुटेबल फॉर अ पर्टिक्युलर टास्क ऑर ॲक्टिव्हिटी. मग यामधून आउटपुट कशा प्रकारे आयडेंटिफाय केले जाते किंवा आउटपुट कशा प्रकारे काढले जाते तर देन द सिस्टम मॅचेस द लिस्टिंग स्किल्स अँड कॉम्पिटन्सी मॅपिंग. ओके, ज्या वेळेस असे लिस्टिंग स्किल्स आणि कॉम्पिटन्सी मॅपिंग यांचे मॅचिंग केले जाते मॅच केले जातात तर त्यानंतर त्यामधून योग्य ते आउटपुट यामधून आयडेंटिफाय केले जातात आणि जो काय एम्प्लॉई आहे तो त्या पर्टिक्युलर टास्क किंवा ॲक्टिव्हिटीसाठी सुटेबल आहे की नाही, त्या जॉबसाठी तो सुटेबल आहे की नाही हे जज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. दस द EHR प्लेज विटर रोल इन डी जॉब इन्व्हायरमेंट. आणि जो काही डी जॉब इन्व्हायरमेंट आहे या ठिकाणी या HR मॅनेजर्सला EHR महत्त्वाचा रोल या ठिकाणी त्यांना प्ले करावा लागतो. तर अशा प्रकारे जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हा या EHRमधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट असा ॲस्पेक्ट आहे, एक पैलू आहे ज्या ठिकाणी. त्यानंतर सेकंड ॲस्पेक्ट आहे EHRमधील ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. ओके, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन EHRM. नाव लेट्स सी what is meant by human resource planning. Computer programs are developed and used extensively for the purpose of planning human resource requirements based on the data and information. Okay, listen again. Computer programs are developed and used extensively for the purpose of planning human resource requirements बेस्ड ऑन दी डेटा अँड इन्फॉर्मेशन. तर जे कॉम्प्युटर प्रोग्राम ते डेव्हलप कशासाठी केलेत, ओके, त्यांचा वापर कशासाठी केला जातो तर जो काय ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स बेस्ड ऑन दी डेटा आहे, जो काय इन्फॉर्मेशन आहे त्यांचे योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करता यावे. ओके, हा या कॉम्प्युटर प्रोग्राम्स डेव्हलप करण्याचा यूज करण्याचा महत्त्वाचा हेतू आहे की जे काही ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्या आधारे जे काही डेटा आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याचे योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करता यावे. हा या कॉम्प्युटर प्रोग्राम्सचे डेव्हलप करण्याचे त्यांचा यूज करण्याचे पर्पज आहे. दिस प्रोग्राम्स इंडिकेट द नंबर ऑफ एम्प्लॉईज रिक्वायर्ड ॲट ईच लेवल ऑफ ईच कॅटेगरी ऑफ द जॉब बेस्ड ऑन द सेल्स अँड प्रोडक्शन फोरकास्ट. ओके, हे सर्व जे काही प्रोग्राम्स आहेत ते असे इंडिकेट करतात की द नंबर ऑफ एम्प्लॉईज रिक्वायर्ड ॲट ईच लेवल फॉर ईच कॅटेगरी ऑफ द जॉब बेस्ड ऑन द सेल्स अँड प्रोडक्शन forecast. As indicated in Chapter 4, Human Resource Planning, the recent trends in this function are outsourcing and contingency clause. तर या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये एक नवीन रिसेंट ट्रेंड आला आहे ज्याच्यामध्ये न्यू फंक्शन्स केले जातात. मग ते न्यू फंक्शन्स कोणते आहेत तर आउटसोर्सिंग अँड कॉन्टिंजन्सी क्लाउड्स. हे या ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगमध्ये फंक्शन्स या रिसेंट ट्रेंड्सच्या माध्यमातून केले जातात. द एक्स्ट्रानेट विच कनेक्ट्स द इंट्रानेट्स ऑफ डिफरंट ऑर्गनायझेशन आयडेंटिफाईज द सुटेबल पीपल फ्रॉम द अदर ऑर्गनायझेशन for the purpose of outsourcing and also to draw them where and when contingency situations arise. तर the extranet हे कोणाबरोबर कनेक्ट केले जाते तर the extranet which connects the intranets of different organization. तर हे जे एक्स्ट्रानेट आहे ते इंट्रानेट्सबरोबर कनेक्ट केले जाते. असे कनेक्टिंग कशासाठी केले जाते ते जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ओके
ते आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्यामधील जे काही सुटेबल पीपल आहेत त्या ऑर्गनायझेशनमधील ते योग्य प्रकारे आयडेंटिफाय करता यावे यासाठी हे कनेक्ट केले जाते आणि त्याच्यामधून म्हणजे आउटसोर्सिंग देण्यासाठी हा त्यांचा काय आहे एक पर्पज आहे. ते आउटसोर्सिंग देता यावे यासाठी इंट्रानेट एक्स्ट्रानेट एकमेकांबरोबर कनेक्ट केले जातात. अँड वेअर अँड व्हेन कॉन्टिंजन्सी सिच्युएशन अरायझेस. तर या EHRMमधील आपण जे काही ॲस्पेक्ट्स आहेत, जे काही पैलू आहेत त्यांचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये आपण जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हे काय आहे त्याचा स्टडी केला. हा ॲस्पेक्ट काय आहे तर यामध्ये जो काही जॉब ॲनालिसिस आहे ते कसं केले जाते तर कॉम्प्युटरच्या आधारे या ठिकाणी केले जाते. याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती गोळा केली जाते, त्याचे ॲनालायझिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर जॉब इन्व्हायरमेंटमध्ये या EHRMचे जो काही रोल असतो तो कशा पद्धतीचा असतो तर यामध्ये त्याचा अत्यंत इम्पॉर्टंट रोल असतो. जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हा या EHRMमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट असा एक ॲस्पेक्ट आहे. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग कशा पद्धतीने केले जाते त्याचा देखील स्टडी आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आहे रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन मॅनेजमेंट, HR रेकॉर्ड्स, HR इन्फॉर्मेशन, HR ऑडिट या सर्वांचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस हे ॲस्पेक्ट काय आहे त्याचा स्टडी केला. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे देखील ॲस्पेक्ट काय आहे ते कशा पद्धतीने काम करते याचा स्टडी आज या लेक्चर्समध्ये केला. त्याचबरोबर बिझनेस EHRM समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा बिझनेस ही कन्सेप्ट काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यूरल नेटवर्क्स कशा पद्धतीने काम केले जाते याच्यामध्ये या न्यूरल नेटवर्क्सचे कशा प्रकारे यूज केला जातो हे देखील आपण आज या लेक्चर्समध्ये पाहिले आहे. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये EHRM या युनिट नंबर 4चा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन, त्याचबरोबर त्यामधील बिझनेस ही कन्सेप्ट काय आहे, न्यूरल नेटवर्क्स काय आहे यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. आणि या EHRMचे काही ॲस्पेक्ट्स आहेत तर ते अनेक ॲस्पेक्ट्स आहेत तर त्यामधील आपण जे 2 मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला. यामध्ये जॉब डिझाईन अँड जॉब ॲनालिसिस, त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग हे जे काही ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे उर्वरित ॲस्पेक्ट्स आहेत त्यांचा स्टडी आपण करणार आहोत. ओके, थँक्यू.